स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संलग्नित संजीवनी महाविद्यालय चापोली, BA तरते वर्ष, भारतीय अर्थव्यवस्था सेमिस्टर 5वे। या सेमिस्टर 5व्यामध्ये प्रकरण 2 भारतीय अर्थव्यवस्थेत शेती स्थान आणि शेतीचे महत्त्व। देशातील भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो। भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 70 ते 65% लोकसंख्या कृषी व कृषीवर आधारित व्यवसाय करतात। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रक्रियेत कृषी क्षेत्रावर अधिक भर दिला जातो। 10व्या पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या असल्या तरी प्रत्येक पंचवार्षिक योजनेतील शेतीचे स्थान, शेतीचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे। भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला किती महत्त्व आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्थान किती महत्त्वाचे आहे, हे आपणाला पुढील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करता येईल। नंबर 1, राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा। भारतीय अर्थव्यवस्थेत राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा भारतात 1950 ते 51 ला भारतातील कृषीचा वाटा GDP मध्ये 59.2% होता। नंतर तो कमी होत गेला दिसतो। 1997 ते 2000 या काळात 27.3% होता, तर 2005-06 ला तो 21.7% पर्यंत कमी झाला। 2010 ला तो जवळपास 20% पर्यंत होता। याचा अर्थ आजही कृषी क्षेत्राचा वाटा मोठा आहे। त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे स्थान, कृषीचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। नंबर 2, लोकांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन। भारतात शेती हा व्यवसाय म्हणून केला जात नाही, तर भारतामध्ये शेती हे उपजीविकेचे साधन म्हणून केले जाते। भारतात जास्तीत जास्त लोकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे। आज भारतामध्ये जवळपास 56% लोकांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे। नियोजनाच्या अंमलबजावणीनंतर उपजीविकेसाठी अनेक साधनाची निर्मिती झाली असली तरी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांचे प्रमाण हे जास्त राहिले आहे। नंबर 3, सरकारी उत्पन्नाचे साधन। भारतातील केंद्र सरकार व राज्य सरकार यांना शेतीतून बरेच उत्पन्न मिळते, कारण भारतात शेती उत्पन्नावर प्राप्तिकर, जमीन महसूल, शेतचारा, पाणीपट्टी यासारखे बरेच कर बसवले आहेत। त्यापासून सरकारला बरेच उत्पन्न मिळते। त्यानंतर खाणीपासून मिळालेले उत्पन्न, समुद्रामधील माशापासून मिळालेले उत्पन्न हे सुद्धा शेतीमध्ये। शेती म्हणजे काय? निसर्गाने मानवाला विनामूल्य ज्या देणग्या दिलेल्या आहेत त्या सर्व देणग्याचा समावेश शेतीमध्ये होतो। उदाहरणार्थ जमीन, खाणी, सरोवरे, नद्या, सूर्यप्रकाश, हवा हे जे निसर्गाने मानवाला विनामूल्य देणग्या दिलेल्या आहेत, ह्या देणग्यापासून सरकारला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवले जाते। नंबर 4, रोजगार निर्मिती। 1951 ला शेती क्षेत्रावर रोजगाराची 70% लोकसंख्या अवलंबून होती। 2001 ला 56%, तर 2007 ला 56% झाली। लोकसंख्या क्षेत्रावर लोकसंख्येच्या
कृषी क्षेत्रावर अवलंबून होती, आज ही 2012 नंतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा शेती क्षेत्रावर सर्वाधिक लोकसंख्या अवलंबून आहे. त्यानंतर फ्रान्समध्ये केवळ 4%, इंग्लंड व अमेरिकेत केवळ 2% लोकसंख्या कृषीवर अवलंबून होती. अल्प विकसित देशात मात्र कृषीवरील अवलंबित जास्त लोकसंख्या आहे. उदाहरणार्थ बांगलादेश 57%, पाकिस्तान 48%, तर चीनमध्ये 68% लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. नंबर 5, नियोजनातील कृषीची भूमिका. भारतात जवळपास 65% लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. त्यांच्या साह्याने ते इतर वस्तूंना मागणी करतात, म्हणजेच औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचे काम कृषी क्षेत्र केले जाते. याचा अर्थ कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे जे कृषीच्या उत्पादनावर आधारित असलेले उद्योग आहेत त्या सर्व उद्योगाचा समावेश नियोजनामध्ये केला जातो. उदाहरण कापड उद्योग, साखर उद्योग, तेलबिया उद्योग हे सर्व शेतीवर आधारित असलेल्या उत्पन्नावर अवलंबून आहे. म्हणून शेती हे एक भारतीय अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू असल्याने प्रत्येक पंचवार्षिक योजना यावर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. नंबर 6, वाढत्या लोकसंख्येस अन्नधान्याचा पुरवठा. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. एवढी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाला अन्नधान्याचा पुरवठा कृषीमधून केला जातो. 1967-68 हरित क्रांती झाली आणि भारत मात्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला दिसून येतो. भारतात वाढत्या गरजा, वाढती लोकसंख्या आणि वाढती भूकबळीची संख्या लक्षात घेता कृषीच्या उत्पादन वाढीवरील आणखी लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. नंबर 7, भांडवल निर्मितीत महत्त्वाची भूमिका. भांडवल निर्मितीवर देशाचा आर्थिक विकासाचा वेग अवलंबून असतो. भारतात कृषी क्षेत्र मोठे क्षेत्र असल्याने भांडवल निर्मिती हाच या क्षेत्रातून होतो. रशियासारख्या देशाने शेतीतून भांडवल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन साधने इतर उद्योगाकडे वळवली. कृषीवर सरकारी लाभापेक्षा अधिक कराची आखणी आणि कृषी उत्पादनावर किंमत नियंत्रण अशा प्रकारे लागले की ते कृषीसाठी प्रतिकूल ठरेल. परंतु अशा प्रकारचे उपाय भारतासारख्या अर्थव्यवस्थेत राबवणे धोकादायक आहे. त्यामुळे कृषी उत्पादन वाढवूनच भांडवल निर्मिती करता येईल. नंबर 8, समतोल विकास. देशातील सर्व लोकांना विकासाची फळे यासारख्या प्रमाणात चाखता यावी यासाठी समतोल विकासाची गरज असते. प्राध्यापक नर्स यांच्या मते समतोल विकासात कृषी क्षेत्राचे महत्त्वाचे स्थान आहे. कारण कृषी क्षेत्र असे क्षेत्र आहे की मुठभर पेरलं की पोतभर उगवतं, म्हणून कृषी क्षेत्राला समतोल विकास केला जातो. नंबर 9, औद्योगिक विकासाचे साधन. कृषी क्षेत्रामुळे औद्योगिक विकासात शेतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील उपभोग्य वस्तू निर्मितीच्या उद्योगांना भारतीय शेतीतूनच कच्चा माल पुरविला जातो. उदाहरणार्थ भारतामध्ये अनेक साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना ऊसाची लागणारी आवश्यकता शेतीतून पूर्ण केली जाते. तसेच चहा, कॉफी, रबर हे उद्योगधंदेही तेलबिया शेतीवर अवलंबून आहेत. म्हणून या शेतीतील उत्पादनामध्ये शेती आधारित उत्पादनामध्ये जर वाढ झाली तर औद्योगिक विकासाचे साधन औद्योगिक विकासामध्ये वाढ होऊ शकते.
नंबर 10, परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय. भारतासारख्या विकसनशील देशाला परकीय चलनाची किती आवश्यकता आहे ते वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतातून जो विविध माल परदेशात निर्यात केला जातो व त्यामुळे भारतातला जेवढे परकीय चलन मिळते, भारतातून सुती कापड, ताग, चहा, कॉफी, साखर, चमड्याच्या वस्तू, वनस्पती, तंबाखू, काजू, कागद, लाख, वेलदोंडे इत्यादी वस्तूची निर्यात शेतीतूनच होत असते. म्हणून वरील मुद्दे पाहता आपल्याला असे दिसून येते की शेतीला किती भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्व आहे हे आपल्याला दिसून येते. यावरून असे लक्षात येते की कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र आहे. जर एखाद्या वर्षी कृषीतील उत्पादन कमी झाले तर त्याचा खूप मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेवर कृषी क्षेत्र फार मोठा प्रभाव आहे. म्हणून जे आपण वरील मुद्दे पाहिले त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला असे दिसून येते की भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीला किती महत्त्व आहे, कृषीला किती स्थान आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषीचा किती मोठा वाटा आहे. औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्राचा वाटा हा राष्ट्रीय उत्पन्नात भारताच्या GDP मध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेतील उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांची तुलना जर केली तर आपल्याला असे दिसून येते की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्राची या दोन क्षेत्राची जर तुलना केली तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.